होलिका दहन सोमवारी 2 मार्च रोजी. डाकरू सोमन. यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून धुलिवंदन सण मंगळवार 3 मार्च रोजी असल्याचे पंचांगकर्ते खगोळ अभ्यासक डाकरू सोमन यांनी सांगितले. याविषयी शास्त्राधार सांगताना डाकरू सोमन म्हणाले, नमस्कार, मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक डाकरू सोमन. यावर्षी होळी कधी साजरी करायची याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या दिलेल्या आहेत. धर्मसिंधू ग्रंथामध्ये याविषयी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:56 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्याच दिवशी प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा नाही आहे. तसंच चंद्रग्रहण आहे. त्यामुळे सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतरच होळी प्रदीपन करायचं आहे, होळी प्रज्वलित करायची आहे. त्याच दिवशी होळी आहे. तसंच दुसऱ्या दिवशी मंगळवारी 3 मार्च रोजी धुलिवंदन, धुळवड किंवा रंगांचा उत्सव हा साजरा करायचा आहे. जरी त्या दिवशी चंद्रग्रहण असलं आणि चंद्रग्रहणाचा वेध सूर्योदयापासून सुरू होत असला तरीही धुळवड, धुलिवंदन किंवा रंगांचा उत्सव साजरा करायला हरकत नाही. आणि त्याप्रमाणे आपण सर्वजणांनी होळी प्रदीपन सोमवारी 2 मार्चला करायचं आहे आणि धुलिवंदन, धुळवड, रंगांचा उत्सव हा मंगळवारी 3 मार्च रोजी साजरा करायचा आहे. यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्व दिवशी म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करावे. सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा काळातही होलिका दहन करता येते, हेही डाकरू सोमन यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.